आणि साहेबांची परवानगी घेऊ. हां ते रात्रीच नाही, पण जेव्हा अंबादास दानवे यांना काल तुम्ही जी भूमिका व्यक्त केली त्यानंतर अंबादास दानवेंचं असं म्हणणं होतं ते का आले नाही हे खैरे साहेबांनाच विचारा, तेच जास्त सांगू शकतो. नाही मग सांगितलं ना मग मी कुठे गेलो होतो. 2 महिन्यापूर्वीचा माझा कार्यक्रम होता, विदर्भातला कार्यक्रम होता. तो विदर्भातला कार्यक्रम त्या ठिकाणी नक्की करून म्हणजे पूर्ण नागपूरला आणि तो संपला आणि नंतर रात्री उशिरा 4 वाजता आलो मी, पहाटे 4 वाजता. आणि म्हणून मी त्यावेळेस नव्हतो. पण जर आपण चर्चा करून केलं असतं तर आपण 1-2 दिवस तो कार्यक्रम पुढे ढकलला असता, कारण मला पण शिवसैनिकांशी बोलायचं असतं ना, चर्चा करायची असते. आता ते मान्य झालं. आता काल तुमचं असं म्हणणं होतं की तुम्हाला बोलवलं गेलं नाही. नाही बोलवलं नाही, कारण ते मी सांगितलं ना, बोलवलं गेलं नाही. परंतु आता याच्यानंतर असं होणार नाही. आम्ही दोघं मिळून तो कार्यक्रम चॉकआउट करू आणि साहेबांची परवानगी घेऊन असं आम्ही करतोय. हे झालं नक्की. आता तुमची नाराजगी होती की फोन पण केला नाहीत आणि अंबादास दानवे काढ्या टाकतात अशा पण आता झालं. त्यांनाही काल साहेबांनी रात्री त्यांना 2 वेळेस फोन करून आताही फोन करणार. सगळं व्यवस्थित होईल. वाद मिटला. चला. थँक्यू.